श्री स्वामी समर्थ. नमस्कार. सातारा मेजवानीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी पाणीपुरी बनवणार आहे, तर मी तुमच्यावर शेअर करते. तर चला सुरुवात करूया. त्यासाठी आता आपल्याला पहिल्यांदी चटणी बनवून घ्यायची आहे. चटपटीत अशी आपण आता चटणी बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, लसूण आणि आलं असं एकत्र करून आपण आणि मीठ थोडं घालायचं आहे. आपल्याला चटपटीत अशी चटणी बनवायची आहे. तर आज मी मिक्सरला सगळं घालून घेतलं आहे. आता मिक्सर फिरवून घेणार. तुम्ही पाहू शकता हा पुदिनासुद्धा मी आमच्या गॅलरीतनं काढलेला आहे. खूप छान असा वास येतो आहे पुदिन्याचा. ताजा पुदिना असल्यामुळे खूप छान वास येतो आहे. आता हे मी मिक्सरला फिरवून घेतली आणि थोडी पातळच करायचं आपल्याला. आणि हे जे पाणी विकते मी ते माठात असं मी रोज भरून ठेवते. तर आज पाणीपुरी करताना मी हे पाणी त्यात घातलं आहे. तर खूप छान असं जास्त थंड पण नाही घातलं आहे पाणी. आता ह्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. पाणीपुरी मसाला, धना जिरा पावडर, चाट मसाला आणि मीठ घालायचं आहे. आणि चांगलं चमच्यानं व्यवस्थित हलवून घ्यायचं, म्हणजे पाणी आपलं छान चवदार होतं. टेस्ट करून बघायचं, म्हणजे आपण थोडं मीठ कमी जास्त असेल तर घालू शकता आपण. आता ते बाजूला ठेवून देऊ. आता मी जे पांढरे चणे आहेत ना, ते पांढरे चणे मी 5-6 तास भिजवले होते. आणि ते भिजवले आणि कुकरला घालताना त्यात मीठ आणि खाण्याचा सोडा घालायचा, म्हणजे लवकर शिजतो. छान शिजून झाले. तुम्ही पाहू शकता किती छान शिजले. 5-6 शिट्ट्या केल्या आणि छान शिजले होते. मग आता आपण त्याची हे करायचे. कढई गरम करून घेतलेलीच होती मी अगोदर. त्यात मी थोडंसं तेल घातलं आहे, हिंग आणि हळद घालायची थोडी. आणि जो आपण वाटाणा शिजवलेला आहे तो कढईमध्ये घातला मी. आणि तो आपण आता त्याची हे करून घ्यायचं, चांगलं परतून घ्यायचं. त्याबरोबरच आता आपल्याला गोड चटणी बनवायची आहे. मग खजूर मी अगोदरच साफ करून घेतले होते. ते खजूर आपण कुकरला लावायचे, त्यात थोडंसं पाणी घालून मग शिजवायचं. आता शिजवून झालेलं आहे कुकर. आता तो एका मिक्सरमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे. मिक्सरमध्ये पण थोडंसं पाणी घालून आणि खजूर आपण जे शिजवलं आहे तो घातला आहे, तो आता वाटून घेते मी. आणि त्यानंतर आपण एका ह्याच्यात टोपामध्ये काढायचं आहे आपल्याला. टोपामध्ये काढून घेतलं आहे आणि त्यात थोडंसं आपल्याला पाणी घालायचं. एकसारखं व्यवस्थित झाली पाहिजे गोड चटणी ना, म्हणून आता आपण ते व्यवस्थित हलवून आपल्याला तो टोप आपल्याला ह्याच्यात ठेवायचा आहे, गॅसवर ठेवायचा आहे. आणि हलवत राहायचं चांगलं. जरा घट्ट म्हणजे असं हे आलं पाहिजे, त्याला चकाकी अशी आली पाहिजे पाण्याला. आणि त्यानंतर मग आपण बंद करायचा गॅस. त्यात आपल्याला मसाले घालायचे. मिरची पावडर, गूळ, नंतर आपल्याला जिरा पावडर आणि मीठ थोडंसं घालायचं आहे. आणि चांगलं हलवून घ्यायचं चमच्याने, म्हणजे छान असं गोड चटणी छान होते आपली. जर चांगली उकळी आली पाहिजे, गोड चटणी छान, गूळ पण यात मिक्स व्हायला पाहिजे म्हणून आता. आणि तो मी बाउलमध्ये काढून घेते. झाली आपली चटणी तयार. या चटण्या तुम्ही जर सगळ्या तयार करून ठेवल्या ना की खूप एकदम इझी पडतं आपल्याला. सकाळी चटण्या करून ठेवल्या आणि मुलांना संध्याकाळी आपण करून जर द्यायचं म्हटलं तरी आपण देऊ शकतो. आणि घरचं खाणं म्हणजे एकदमच चांगलं, कारण बाहेरचं पाण्याचं आपल्याला काही एवढं माहिती नसतं, कसलं पाणी घालतात काय. म्हणून मी शक्यतो आम्ही ना घरीच बनवतो. पुरी घेऊन त्यात रगडा, तिखट पाणी, गोड पाणी घालून एन्जॉय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.